Hello and welcome friends. So my name is Vaijnath Lam and I will be your today's mathematics tutor. So we start from the circle chapter that we are already continuing. The previous year questions come from the circles that we will continue here. ओके, तर आज आपण सुद्धा काय करणार आहे, जे मागच्या पार्ट 2 मध्ये पाहिले आपण सर्कलचे जे प्रीवियस इयरचे जे क्वेश्चन पाहत होतो तेच क्वेश्चन आपण आता कंटिन्यू करणार आहेत. आणि जे आतापर्यंतचे मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आलेले आहेत, मॅक्सिमम टाईप जे एक्झाम मध्ये रिपीट झालेले क्वेश्चन आहेत ना, तर ते आज आपण कंटिन्यू करणार आहोत. तर त्यामधलाच क्वेश्चन नंबर 4 जे आपली सिक्वेन्स चालू आहे त्यामध्ये द सर्कल्स x² + y² + 2x + c = 0 and x² + y² + 2by + c = 0 touch each other externally if. तर काय दिलंय गाइज, यांनी दोन इक्वेशन ऑफ सर्कल दिलेले आहेत आणि त्यांनी सांगितलंय की हे दोन्ही सर्कल हे इंटरनली एकमेकांना टच करतात. आपण पार्ट 1 मध्ये सगळ्या गोष्टी ह्या पाहिलेल्या आहेत. ज्यांनी कुणी बी पार्ट 1 आणि पार्ट 2 हा व्हिडिओ नाही पाहिलेला सर्कलचा तर त्यांनी चेक करून घ्या, आपल्या यूट्यूबमध्ये दिलेला आहे तो. ओके, तर त्यामध्ये हे सगळे मी इंटरनली टच, एक्सटर्नली टच हे सगळे कन्सेप्ट मी कव्हर केलेले आहेत आणि त्याच कन्सेप्टवरती हे क्वेश्चन्स आहेत. हा मॅक्सिमम टाइम्स 2 मार्काला सीईटी मध्ये क्वेश्चन आलेला आहे, त्यामुळे आपण हा क्वेश्चन डिस्कस करूया. ओके, दोन सर्कलचे इक्वेशन दिलेत आणि सांगितलंय आपल्याला कंडिशन फाइंड करायची इफ दे सर्कल्स टच एक्सटर्नली. फर्स्ट राइट ऑन द गिवन इक्वेशन ऑफ सर्कल्स ॲज इट इज. काय पहिलं इक्वेशन x² प्लस पेन चेंज करतो x² + y² + 2ax + c = 0. आता काय करायचं आपल्याला, या इक्वेशन मध्ये a² ऍड करायचा आहे दोन्ही साईडला. का तर आपल्याला याचा परफेक्ट स्क्वेअर करायचा आहे. ॲड a² लेफ्ट हँड राईट हँड साईड x² + 2ax + a² + y². शिफ्ट दॅट c टू द राईट हँड साईड अँड ॲड a², दॅट इज a² + c. तर याला कसं लिहू शकतो आपण, x + a ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y² इक्वल टू √a² + c ब्रॅकेट स्क्वेअर लिहू शकतो का. आपण काय केलं या ठिकाणी, आपण परफेक्ट स्क्वेअर केलाय. जे स्टँडर्ड इक्वेशन ऑफ सर्कलचं इक्वेशन असतं x² + y² = r², त्या फॉर्ममध्ये आपण याला कन्वर्ट केलंय. तर याला इक्वेशन नंबर 1 म्हणूया आपण. आता मला या इक्वेशनमध्ये सांगा बरं, ह्या इक्वेशन ऑफ सर्कलचं सेंटर काय असेल, सेंटर असेल -a,0 राईट. हिअर सेंटर c1 = -a,0 आणि रेडियस काय असेल r1 विल बी a² + c. करेक्ट. r² आहे हे, म्हणजे रेडियस काय असेल आपली, रेडियस आपली असेल, येस रेडियस असेल आपली √a² + c. गॉट इट. येस. आता काय करायचं, सेकंड सर्कलचं इक्वेशन लिहायचं आहे. काय आहे ते इक्वेशन, x² + y² + 2by + c = 0. या ठिकाणी सुद्धा आपल्याला b² ऍड करायचं आहे दोन्ही साईडला. x² + 2by + b² + y². ओके, ठीक आहे. प्लस इक्वल टू c, सॉरी c मायनसमध्ये येऊन जाईल, बरोबर आहे का. इकडे लेफ्ट हँड साईडला c प्लस आहे, इकडे मायनस येऊन जाईल. सॉरी गाईज, देर इज वन करेक्शन, मेक दॅट c मायनस. सिमिलरली सेकंड इक्वेशनमध्ये बी इथं c मायनस येऊन जाईल. आपल्याला इथं b² ॲड करायचं आहे, b² - c. आता याला आपण जर काळजीपूर्वक लिहिलं तर काय येणार आहे, x² + y + b ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू √b² - c होल ब्रॅकेट स्क्वेअर. हे सुद्धा इक्वेशन आपलं स्टँडर्ड इक्वेशन फॉर्ममध्ये आलं. कोणता फॉर्म आहे तो, x² + y² = r². आता ह्याचं सेंटरचं मला सांगा बरं, ऑब्झर्व करून सेंटर काय असेल याचं, तर ह्याचं सेंटर असेल 0, -b आणि याचे रेडियस असेल r2, सॉरी c2 आणि r2 करूया. c2 आणि r2 इक्वल टू दॅट इज रेडियस √b² - c. ही याची रेडियस असेल. ओके, आता आपल्याला c1 c2 भेटलंय, c1 r1 भेटलंय आणि c2 r2 भेटलंय. ह्याच्यावरून आपण एक्सटर्नल टचला कसं लिहू शकतो, असं लिहू शकतो का, सम ऑफ रेडाय इज इक्वल टू डिस्टन्स बिटवीन द टू सेंटर्स. Yes guys, easily we can write this, that is sum of radii is equal to distance between the two centers should be equal when the two circles are touching externally each other. Remember that. आता मी ती कंडिशन लिहितो इथे, मी इरेज करतो गाइज हे फर्स्ट पार्ट. आता आपल्याला हे तर माहितीच आहे, ठीक आहे. काय, दॅट इज सम ऑफ रेडाई इज इक्वल टू distance between or length of between C1 and C2.
त्याला कसं लिहायचं, सम ऑफ रेडाय काय आहे, R1 प्लस R2 इक्वल टू डिस्टन्स बिटवीन दिस टू सेंटर्स विल बी स्क्वेअर रूट ऑफ माइनस ए माइनस 0 विल बी ब्रॅकेट स्क्वेअर विल बी ए स्क्वेअर प्लस 0 माइनस माइनस प्लस बी स्क्वेअर विल बी बी स्क्वेअर. आता R1 काय आहे आपला, हे ॲड करा, स्क्वेअर रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस सी प्लस R2 काय आहे तर हे स्क्वेअर रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस सी इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. ओके, आता आपल्याला जे रिक्वायर्ड कंडिशन पाहिजे त्याच्यासाठी हे सॉल्व करत जावं लागेल. ठीक आहे, तर काय करायचं, स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड्स यूज करा. स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड्स. ठीक आहे, दोन्ही साईडची जर स्क्वेअरिंग केली तर काय येणार आहे, आता आपण ह्याला काय करूया, स्क्वेअर रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर मायनस सी प्लस स्क्वेअर रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस सी होल ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू हेच आपला स्क्वेअर रूट नाहीसा होऊन जाईल, ते फक्त येईल ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. आता बघा स्क्वेअर करा, ए स्क्वेअर मायनस सी प्लस बी स्क्वेअर मायनस सी प्लस 2 टाइम्स ह्या दोन्ही स्क्वेअर रूट काय येणार आहे ते स्क्वेअर रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस सी इंटू स्क्वेअर रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस सी इक्वल टू काय येणार आहे, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. आता ए स्क्वेअर बी स्क्वेअर विल गेट कॅन्सल आउट, दोन्ही साईडचे कॅन्सल आउट जाईल. ओके, मायनस सी काय येणार आहे, मायनस 2c, ह्याला आपण राईट हँड साईडला शिफ्ट करूया. तर 2 टाइम्स काय येणार आहे ते स्क्वेअर रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस सी इंटू एका सुद्धा स्क्वेअर रूटमध्ये घेऊ शकतो आपण याला, इंटू बी स्क्वेअर मायनस सी इक्वल टू 2 टाइम्स सी. आता इथं 2 कॅन्सल होऊन जाईल. आता अगेन स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड्स करा, अगेन स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड्स, स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड्स. गाईज खूप सिंपल आहे, फक्त थोडं स्टेप्स आपल्याला थोड्या लेंदी वाटत आहे. मी राईट हँड साईड इरेज करतो गाईज. तर काय येईल या ठिकाणी, स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड जर केलं तर काय येतं इथं, ए स्क्वेअर मायनस सी इंटू बी स्क्वेअर मायनस सी इक्वल टू काय येणार आहे, सी फक्त सी स्क्वेअर येणार आहे. आता मल्टिप्लाय करून घ्या, ए स्क्वेअर बी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर सी मायनस बी स्क्वेअर सी प्लस सी स्क्वेअर इक्वल टू सी स्क्वेअर. आता सी स्क्वेअर विल गेट कॅन्सल आउट. आता काय करायचं आपल्याला, ए स्क्वेअर बी स्क्वेअर मायनस सी ह्या दोन्हीतून कॉमन काढायचे, काय येणार आहे ब्रॅकेटमध्ये ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर इक्वल टू 0. आता ह्याला राईट हँड साईडला शिफ्ट करूया आपण, काय येणार आहे ए स्क्वेअर बी स्क्वेअर इक्वल टू सी टाइम्स ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. आता सीला लेफ्ट हँड साईडला घेऊया, 1/c इक्वल टू हे ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर राईट हँडला शिफ्ट करूया, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर डिवायडेड बाय ए स्क्वेअर इंटू बी स्क्वेअर. ह्याला डिवाइड करूया तर काय येणार आहे कंडिशन, 1/c इक्वल टू 1/b स्क्वेअर प्लस 1/a स्क्वेअर. अँड गाईज दिस इज आवर रिक्वायर्ड कंडिशन, दिस इज द रिक्वायर्ड कंडिशन. ही आपली फायनल कंडिशन आहे कधीची, जेव्हा दोन्ही सर्कल हे एक्सटर्नली एकमेकांना टच करतील. तर त्याची कंडिशन आहे ही 1/c इक्वल टू 1/b स्क्वेअर प्लस 1/a स्क्वेअर. समजलं गाईज सगळ्यांना, खूप सिंपल आहे. तुम्हाला फक्त फॉर्म्युला यूज करता आला पाहिजे. whenever they say that two circles are touching externally, that times sum of radii should be equal to distance between the two centers. Remember that. चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूया गाईज. तोपर्यंत लिहून घ्या हे. डन गाईज, यस. चला नेक्स्ट क्वेश्चन मी इरेज करतो हे. आय होप सगळ्यांनी हे लिहून घेतलं असेल. आपल्याकडे खूप कमी टाइम आहे त्यामुळे आपण जरा थोडं स्पीडअप करूया गाईज. So next question, that is question number 5th. That question number 5th will be, yes, काय आहे ते, number of common tangents, number of common tangents to the circle, number of common tangent to the circle, that is equation of the circle will be x square plus y square minus 6x minus 14y plus 48 equal to 0, and second equation of circle will be x square plus y square minus 6x equal to 0. r. काय विचारलं त्यांनी, दोन इक्वेशन ऑफ सर्कल दिलेले आहेत.
आणि त्या दोन्ही इक्वेशन ऑफ सर्कलला नंबर ऑफ कॉमन टेंजंट किती हा त्यांचा क्वेश्चन आहे. हा सुद्धा काही 2 टाइम्स रिपिटेटिव्ह क्वेश्चन आहे MST CETचा, तर सगळ्यांनी काळजीपूर्वक लक्ष देऊन ऐका. मी हा सॉल्व्ह करणार आहे. आता काय करायचं आपल्याला, पहिल्यांदा जे दिलेलं सर्कल आहे ना ॲज इट इज लिहून घ्या. फर्स्ट इक्वेशन ऑफ सर्कल व्हॉट इज दॅट, x² + y² -6x - 14y + 48 = 0. आता ह्याचं सेंटर काय आहे, पहिल्यांदा 2g सोबत कम्पेअर करूया. 2g म्हणजे कोएफिशियंट ऑफ x विच इज इक्वल टू -6, म्हणजे g ची व्हॅल्यू येणार आहे -3. सिमिलरली 2f ला कम्पेअर करा कोएफिशियंट ऑफ y सोबत, दॅट इज -14, म्हणजे f ची व्हॅल्यू येणार आहे -7. म्हणजे सेंटर काय आला आपला, C1 सेंटर आला आहे -g, -f विच इज इक्वल टू 3,7. आणि रेडियस काय असेल, R1 इक्वल टू √of g² + f² - c विच इज इक्वल टू 9 + 49. 9 + 49 कसं आलं, 3चा स्क्वेअर + 7चा स्क्वेअर -48 येणार आहे. इथे किती झाले, 9 + 48 58. 58 - 48 विल बी √10. ही झाली आपली पहिल्या सर्कलची रेडियस. ओके, येस, ही झाली पहिलं सेंटर आणि पहिले रेडियस. ओके, आता नेक्स्ट सर्कल लिहूया. काय आहे नेक्स्ट सर्कलचं इक्वेशन, x² + y² - 6x = 0. आता ह्याचं काय आहे आपलं, एक ह्याची व्हॅल्यू दिली आहे 2g ची व्हॅल्यू किती आहे -6, म्हणजे g ची व्हॅल्यू आली -3. आणि ते fचं तर कोएफिशियंट ऑफ y इज अब्सेंट, दॅट्स वाय f विल बी 0. ओके, आता g आणि f भेटले आपल्याला, तर सेंटरची व्हॅल्यू काय आहे आपली, C2 सेंटर -g, -f विच इज इक्वल टू 3,0. आणि आपली रेडियस असेल दॅट इज √of g² + f² - c. आता या ठिकाणी c आणि f ची व्हॅल्यू अब्सेंट आहे, c सुद्धा 0 आहे का, आता कॉन्स्टंट अब्सेंट आहे. तर g² म्हणजे किती, 3² म्हणजे 9, 9² विल बी 3. सेकंडची रेडियस आली आपली 3, बरोबर. ओके, आणि त्यांनी विचारलं काय, नंबर ऑफ कॉमन टेंजंट टू द सर्कल. आता मला सांगा, नंबर ऑफ कॉमन टेंजंट फाइंड करण्यासाठी पहिल्यांदा आपल्याला ही कंडिशन फाइंड करायची आहे की नाव लेंथ बिटवीन 2 सेंटर्स C1 and C2 विच इज इक्वल टू सम ऑफ रेड आहे. आता हे चेक करायचं आहे आपल्याला की दोन्ही सेंटरमधलं डिस्टन्स हे सेम आहे का R1 + R2 सोबत, म्हणजे त्यांच्या रेडियसची ॲडिशन ही सम ऑफ इज इक्वल टू डिस्टन्स बिटवीन द 2 सेंटर्स. हे चेक करायचं आहे. चला तर मग चेक करूया आपण. ठीक आहे, तर डिस्टन्स बिटवीन द सेंटर्स कसं फाइंड करायचं आहे आपल्याला, C1 माहिती आहे, C2 माहिती आहे. आता C1चे कोऑर्डिनेट्स किती आलेले आहेत आपले, C1 3,7 आहे गाईज. इथं मी इरेज केलं ते ॲक्च्युली, पण आपला C1 माहिती आहे का, C1 किती आहे, एक मिनट थोडंसं इथं मी हे झालं. तर आपल्याला C1 दिलेलं आहे, C1 किती आहे 3,7. आणि आपली R1 आहे √10 आय थिंक, राईट, √10 आहे. हे इकडं होतं, मी ते इरेज केलेलं आहे, समजून घ्या. आता ह्या कंडिशनमध्ये आपल्याला व्हॅल्यू ठेवायच्यात कोणत्या, डिस्टन्स बिटवीन 2 सेंटर्स इज इक्वल टू सम ऑफ रेड आहे. आता कसं फाइंड करायचं, डिस्टन्स बिटवीन 2 सेंटर्स इज, सांगा डिस्टन्स फॉर्म्युला, लेंथ बिटवीन द C1 and C2 विच इज इक्वल टू 3 - 0, 3 - 3 विल बी 0 स्क्वेअर + 7² विच इज इक्वल टू 7 आलं. आणि R1 + R2 किती येत आहे, R1 + R2 इज 3 प्लस R1 किती आहे आपला √10, म्हणजे ही सुद्धा व्हॅल्यू काय येणार आहे, समथिंग 3, ही सुद्धा 3 पॉईंट समथिंग, म्हणजे हे 6 पॉईंट समथिंग 1 2 काहीतरी व्हॅल्यू येईल याची, मी ॲप्रॉक्सिमेटली घेतली आहे. आता पण हे काय आहे, R1 + R2ची व्हॅल्यू कधी आहे, कमी आहे, डिस्टन्स बिटवीन 2 सेंटर्स, म्हणजे काय, लेंथ ऑफ C1 × C2 इज ग्रेटर दॅन R1 + R2. कळाले का आपल्याला ही काय कंडिशन आली ती, खूप सिंपल आहे गाईज. डिस्टन्स बिटवीन द 2 सर्कल्स सेंटर्स इज ग्रेटर दॅन द ॲडिशन ऑफ देअर रिस्पेक्टिव्ह रेडाय मीन्स रेडियसेस. आता मी तुम्हाला डायग्राम काढून समजून सांगतो की नंबर ऑफ टँजंट्स किती असतील. खूप इझी क्वेश्चन आहे हा. 2 सर्कल आहेत, हा एक सर्कल आहे आणि हा सेकंड सर्कल आहे. आता मी हे 2 सर्कल असेच का काढले, सपोज ह्याची ही रेडियस आहे R1, हा C1, ओके, आणि ह्याची ही रेडियस आहे R2 आणि C2. ठीक आहे, आता ह्यांनी काय म्हणलंय की R1 + R2 ह्या दोघांच्या सेंटरमधलं जे डिस्टन्स आहे ना,
ह्या दोघांच्या रेडियसच्या ॲडिशनपेक्षा मोठे, म्हणजेच हे दोन्ही सर्कल कसे असतील, डिसजॉईंट सर्कल असतील. डिसजॉईंट म्हणजे कसे, ते दोन्ही एकमेकांपासून थोडे दूर असतील, म्हणजे त्या दोन्ही सर्कलमध्ये एक गॅप आहे. आता मला सांगा नंबर ऑफ कॉमन टँजंट किती ड्रॉ करू शकतो आपण. सिंपल आहे गाईज, ही एक टँजंट, पॅरलल 2 टँजंट फाइंड करू शकतो आपण. येस, ही झाली T1 टँजंट, ही झाली T2 टँजंट. अजून सांगा किती मॅक्सिमम 2 टँजंट ड्रॉ करू शकतो गाईज. अजून एक आपण तिथे 2 टँजंट ड्रॉ करू शकतो. सांगा बरं मला कुठं ड्रॉ करू शकतो, पण ते कॉमन पण टँजंट पाहिजेत इझिली. गाईज असं ड्रॉ करू शकतो का आपण क्रॉसमध्ये. येस, we can draw like this as well. This is the T3 tangent and we can draw again ही एक tangent, that is a T4 tangent. कळालं आपण कशा ड्रॉ केल्यात, 2 पॅरलल टँजंट आणि 2 अशा क्रॉसमध्ये टँजंट, म्हणजे टोटल नंबर ऑफ टँजंट्स किती झाले आपल्या. सो गाईज टोटल 4 common tangents we can draw. 4 common tangents, maximum 4 common tangents we can draw for these 2 circles. समजलं गाईज सगळ्यांना. खूप सिंपल आणि सोपा क्वेश्चन आहे, त्यामुळे कुणीही कॉम्प्लिकेट करून घेऊ नका. हा सुद्धा क्वेश्चन खूप इम्पॉर्टंट आहे, लिहून घ्या सगळे. चला फास्ट, आपल्याकडे वेळ कमी आहे, नेक्स्ट क्वेश्चन डिस्कस करायचा आपल्याला. येस, चला तर मग आय होप तुम्ही सगळ्यांनी लिहून घेतला असेल, तर मी रेज करतोय हा क्वेश्चन. असे सोपे सोपे क्वेश्चन येतात गाईज, खूप काय अवघड नाही आहे आपल्याला. ठीक आहे, चला तर मग नेक्स्ट क्वेश्चन फास्ट, दॅट इज क्वेश्चन नंबर 6. नेक्स्ट क्वेश्चन, द 2 टँजंट्स टू द सर्कल. त्यांनी, मी आता थेअरी कमी लिहितोय आणि डायरेक्ट क्वेश्चन लिहिल. गिवन डेटा लिहिल. काय दिलंय त्यांनी, 2 टँजंट्स टू द सर्कल दॅट इज x² + 4 x² + y² + 4. दिस इक्वेशन ऑफ सर्कल इज गिवन ॲट अ पॉइंट्स. थांबा, पूर्णच लिहितो म्हणजे तुम्हाला कन्फ्युजन नाही होणार. 2 टँजंट्स टू द सर्कल that is x² + y² = 4 at a points A and B. At points A and B meet at a point P, that is -4, 0. Then the area of the quadrilateral, the area of quadrilateral PAOB is, area of the quadrilateral PAOB is, here O will be the origin, O is origin. एवढी त्यांनी माहिती दिली गाईज, सिंपल आहे बा. कोण कोण सॉल्व करू शकतो मला सांगा बरं, याचा आन्सर डायरेक्टली सांगा मला. खूप सोपा आन्सर आहे याचा. हां, यस सांगा बरं लवकर. काय दिलं त्यांनी, द 2 टँजंट्स टू द सर्कल x² + y² = 4 ॲट अ पॉइंट A and B meets at a point P -4, 0. Then the area of a quadrilateral PAOB is, O is origin. सोपं आहे क्वेश्चन, केअरफुली वाचायचं आणि ते जसं आहे तसं लिहायचं. पहिल्यांदा आपण डायग्राम ड्रॉ करूया, जेणेकरून तुम्हाला इझिली त्याचा अर्थ समजून येईल. ओके, आता काय करायचं, त्यांनी सर्कलचं इक्वेशन दिलंय. लेट सर्कल विल बी दिस. मी मोठी डायग्राम काढतो कारण बेटर अंडरस्टँडिंग. हे सर्कल आहे, सर्कलचं सेंटर आपल्याला माहित नाही काय आहे ते, पण सर्कलची रेडियस माहिती आहे. त्यांनी 2 टँजंट ड्रॉ करायला सांगितलंय फ्रॉम द पॉईंट P. सपोज हा पॉईंट P आहे, तर ह्या पॉईंटपासून आपण 2 टँजंट ड्रॉ केले अशा. ठीक आहे, काढल्या 2 टँजंट. सपोज हे पॉईंट आहे P. Pचे कोऑर्डिनेट किती आहेत आपल्याला सांगा बरं, -4, 0. ठीक आहे, हे सेंटर आहे आपलं. हे जर सेंटर असेल तर हे काय असेल आपली, ही आपली असेल रेडियस. आता ह्या सर्कलचं इक्वेशन काय आहे, तर x² + y² = 4. 4 म्हणजेच काय, r² = 4 जर असेल, इथं आपण लिहूया, इफ r² = 4 व्हॉट विल बी द रेडियस गाईज, रेडियस इज इक्वल टू 2. बरोबर आहे का, येस, रेडियस 2. आणि हे आपल्याला परपेंडिक्युलर हे इथं बनवित असतील, आणि हे आपलं ओरिजिन O या.
आणि त्यांनी विचारलं काय आपल्याला, तर ह्याचा एरिया विचारला आहे पी. आता हे पॉईंट्स कोणकोणते आहेत, हे टँजन्सीचे पॉईंट ए अँड पॉईंट बी, समजलं. आणि आपल्याला एरिया विचारला आहे त्यांनी OAPB किंवा PAOB, ह्याचा एरिया विचारला. आता आपण काय करू, एक परपेंडिक्युलर बायसेक्टर पाडूया इथून. ओके, आता मला सांगा ह्या दोन्हीचा एरिया सेम असेल का? हो, कारण की ह्या दोघांची बी ह्यांनी सेंटरसोबत बनवलेला अँगल येतो, बरोबर आहे का. आणि ह्या दोघांची लेंथ किती आहे, तर 2च आहे, कारण दोन्ही हा रेडियस आहेत. आता सिम्पली आता मला सांगा, हे जर 2 असेल तर ह्याची लेंथ किती असेल, किंवा ह्याचे कॉर्डिनेट्स 0,0 असतील तर तुम्ही ह्याची लेंथ फाइंड करू शकता का? सांगा बरं मला. आता P पासून ह्याचं डिस्टन्स किती आहे? ऑरिजिनचे कॉर्डिनेट्स माहिती 0,0. PO कसं काढणार ते डिस्टन्स? बाय युजिंग द डिस्टन्स फॉर्म्युला. तुम्ही जर डिस्टन्स फॉर्म्युला यूज केला तर POचं डिस्टन्स येणार आहे 4. ठीक आहे. आता हा झाला राईट अँगल ट्रायंगल. तुम्हाला हायपोटेन्यूस माहिती आहे, बेस माहिती आहे, हाईट कशी फाइंड करता येईल? बाय युजिंग द पायथागोरस थेरम. म्हणजेच काय येणार, ह्याची लेंथ येणार आहे बघा. कशी काढायची? बाय युजिंग द पायथागोरस थेरम. सपोज ह्याला आपण x जर अजूम केलं तर काय येणार आहे, x² + 2² = 4. ठीक आहे, सॉरी 4² येणार आहे. 4² विल बी 16. आता x² = 16 - 4 विच इज इक्वल टू 12. तर x ची व्हॅल्यू किती येणार आहे? 12 ला आपण 4 × 3 लिहू शकतो स्क्वेअर रूटमध्ये, कारण x ची व्हॅल्यू आहे. तर x ची व्हॅल्यू किती आली? 2√3. म्हणजे आपल्याला ह्याची सुद्धा व्हॅल्यू आली 2√3. आता तुम्हाला हाईट माहिती आहे, बेस माहिती आहे आणि हायपोटेन्यूस माहिती, त्यावरून तुम्ही त्या ट्रायंगलचा एरिया काय फाइंड करू शकता. आणि ऑब्विसली गाईज ह्या क्वाड्रिलेटरलचा एरिया ह्या ट्रायंगलच्या डबल असेल. सिम्पल. तर आता इथं मी फॉर्म्युला यूज करतो गाईज, हे इरेज करतो सगळं. काय एरिया, रिक्वायर्ड एरिया इज इक्वल टू 2 times area of a triangle PB किंवा PAB और PAO चा एरिया ह्याच्या डबल असेल. तर कसा फाइंड करायचा आहे? सबस्टिट्यूट करा. 2 times ट्रायंगलचा एरिया 1/2 इंटू बेस किती आहे? 2 आहे, इंटू हाईट किती आहे? 2√3. 2 कॅन्सल, तर किती आला तुमचा आन्सर? 2 × 2 = 4. 4√3 square units. Okay, and this will be the guys final area for the given quadrilateral PAOB. समजलं गाईज? असे सिंपल क्वेश्चन आहेत सगळे, त्यामुळे कुणीही कॉम्प्लिकेट करून नाही घ्यायचं. ठीक आहे. आय होप गाईज सगळ्यांना हा क्वेश्चन समजला असेल. अजून भरपूर 2-4 क्वेश्चन आहेत, पण मला असं वाटतं की आता आपल्याकडे टाइम खूप लिमिटेड आहे, त्यामुळे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये ते कंटिन्यू करूया. ठीक आहे, चला तर मग. थँक यू सो मच. हॅव अ नाईस डे. कीप प्रॅक्टिसिंग दिस प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स दॅट विल बी हेल्पफुल फॉर युअर फ्युचर एक्झामिनेशन. थँक यू सो मच. आणि तुमच्या काही जर डाऊट्स असतील ना, ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये पोस्ट करू शकता गाईज. थँक यू सो मच.